देवासमोर आपण नारळ फोडला की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार ना. आपण काय करतो, देवासमोर नारळ फोडतो, पण मनात काय सुरू असतं, माझं हे काम होऊ दे, ते काम होऊ दे, मला हे मिळू दे, ते मिळू दे. वेदांमध्ये अर्पण करणं असा उल्लेख आहे, पण हा सौदा कुठेही लिहिलेला नाही हा, की मी हे देईन मग तुम्ही ते द्या. आपण घरी होम करतो तेव्हा अग्नीला काहीतरी अर्पण करतो, जे वेदांमध्ये लिहून ठेवलंय, पण अग्नीकडून आपण परत काही मागत नाही. आणि हे महत्वाचं काय माहितीये, कारण आपल्याला देण्याची सवय लागावी. कारण आपलं ह्युमन माइंड हे सतत काहीतरी मिळवण्यासाठी ट्रेंड आहे. म्हणजे पैसा, गाडी, बंगला असेल, सुख, समाधान, शांती असेल, पण आपल्याला सतत काहीतरी मिळवायचं असतं. पण अर्पण करणं म्हणजे निस्वार्थ भावनेने काहीतरी देणं. अहो, आपण साधं एखादं पुण्यकर्म केलं किंवा दान धर्म केलं तरी सुद्धा त्यातून समाधानाचा आनंद मिळवतोच की आपण. पण अर्पण करण्याचा अर्थ पूर्णपणे उलटा आहे. आणि खरंच असं निस्वार्थ भावनेने नारळ फोडणं, ओटी भरणं किंवा हार फुलं वाहणं किंवा साधं देवाला नमस्कार करणं हे आपल्याला शक्य होईल.